स्वागतम स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं छोट्यांच्या मोठ्या दुनियेत, ज्याचं नाव आहे ना सोपी नूडल्स डब्बागुल सोबत रिअल फ्रूट पॉवर हेल्दी इज हॅपी. स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं. निर्मितीताई सावंत आणि आजही आपल्या सोबत आहेत सगळ्यांचे लाडके वैभव मांगले. स्वागत करूया सगळ्या कॅप्टन्सचं आणि स्वागत करूया सगळ्यांना आपल्या तालावरती नाचवणाऱ्या डंगरी बँडचं. पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा ही तर आपली संस्कृती आहे. आज आपल्याकडे मांगले आलेले आहेत, त्यांच्यामुळे डब्बागुलला एक वेगळं वैभव प्राप्त झालेलं आहे. ते आपल्याला हवे हवेसे वाटणारे पाहुणे आहेत. पण काही पाहुणे असे असतात जे आपल्या घरी येतात, आपल्या घरी राहतात आणि नको नकोसे वाटायला लागतात. मग अशा पाहुण्यांचं काय करायचं याचा विचार आमचे छोटे दोस्त करतात. बघूया त्यांनी काय विचार केलाय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात खाष्ट काकूंच्या टीमचा खटखटे, सानू आणि छोटा बबड्या. नाही अजून. तुला आली? नाही अजून. मला आली. आयडिया आली? नाही सुसू. जा जाऊया पटकन. बरं मी काय म्हणते, बरं काय बरं, तुझंच ऐकून अख्ख्या जिन्यात साबणाचं पाणी ओतलं. काकांच्या ऐवजी आजोबा कडकडले. अरे पण काय अरे पण, तूच सांगितलं होतंस ना टॉवेलला बॉल पेनची निळीशाई फास म्हणून. तसंच केलं मी. काकांच्या ऐवजी बाबांनी तोंड पुसलं आणि काळं निळं होईपर्यंत मारलं मला. अरे अरे काही सांगू नकोस. तुझंच ऐकून काकांच्या टूथपेस्ट ऐवजी गमपेस्ट ठेवली. पुढचे 10 दिवस आई गप्प होती. अरे पण त्यामुळे बाबा तर खुश झाले ना. हो. हे पण एक बरं झालं, सगळं बबड्याच्या नावावर खपवलं, नाही तर माझं काय करा नव्हतं. आणि तुझं ऐकून जे मी जेवणात मिठाचा अख्खाच्या अख्खा डब्बा ओतला, त्या रात्री मला फक्त पेज आणि मार खाऊन झोपावं लागलं होतं. ओके सॉरी, पण आता आपण जो विचार करतोय तो एकदम नीट व्हायला हवा. त्या नकोशा झालेल्या पाहुण्याला हाकलवायलाच हवं. हो ना, एक तर दिवसभर टीव्ही समोर बसून बातम्या बघत असतात, आपल्याला कार्टून बघायलाच देत नाही. कार्टून कुठचे. नाही तर काय, मला सारखं दुकानात पाठवतात. तपकीर आण जा दुकानात, गोळ्या आण जा दुकानात. हाणावंसंच वाटतं धरून. आयडिया काय, आपण काकांच्या औषधाच्या डबीत जर जुलाबाच्या गोळ्या ठेवल्या तर. दिवसभर आत बसून राहतील. आपल्याला बाहेर गुलाबाचं अत्तर घेऊन वाट बघायला लागेल. आली? नाही. तिला आली? नाही. तिला आली? नाही. तिला आली? येऊन गेली. आली तर जाऊन ये ना. अरे आली म्हणजे आयडिया आली. आपण त्या काकांच्या कपड्यांमध्ये खाज खुसली टाकूया. मग काय होईल? त्यांच्या सर्वांगाला खाज सुटेल. ही खाज आहे भाऊ, ही खाज आहे भाऊ, ही खाज आहे भाऊ, ही खाज आहे भाऊ. मज्जाच मज्जा. अरे पण आपले कपडे पण त्याच कपाटात असतात ना. दादाला खातील. ही खाज आहे भाऊ, ही खाज आहे भाऊ, ही खाज आहे भाऊ, ही खाज आहे भाऊ. मज्जाच मज्जा. गप्पा रे बाबा, नो गप्पा. आयडिया. अरे हिची आयडिया बेकार आहे. चल. अरे बिचारी काय म्हणते ऐकून घे रे. पण हिची आयडिया बेकार आहे ना. अरे आपण काकांचे कपडे कात्रीने करा कापले तर ते चड्डीवरच जातील. आणि कपड्यांची भरपाई द्यावी लागली म्हणून आई बाबा आपल्याला मारतील. बॅड आयडिया. माझ्याकडे गुड आयडिया आहे. कुठली? सांग. आपण त्यांच्या खोलीत मोठे मोठे उंदीर सोडू. त्याने काय होईल? काका पळून जातील. अरे पण उंदीर आणणार कोण? तुम्ही. आपल्या दिवाळीतले रॉकेट आहे ना. दिवाळीतले रॉकेट, त्यांचं काय? आपण ना काकांना बांधूया आणि पेटूया. हे घर जळेल आपलं अख्खं. नको नको नको. हो ना, एक तर दिवसभर टीव्ही समोर बसून खदाडत असतात आणि आपल्यावर ऑर्डर सोडत असतात असं बाबा म्हणतात. अहो या पाहुण्यांना काही लाज लज्जा शरम काही असते का नाही? दुसऱ्यांच्या घरी किती दिवस राहावं, त्याला काही लिमिट? असं आई म्हणते. आता आपण काय करायचं? बबड्या एक काम कर, काका काय करतात बघून ये. पटकन जा.
आपण भूत बनून काकांना घाबरवायचं का? एवढा उचल ते घाबरतील. काय करूया? ए बबड्या आला, बबड्या आला, बबड्या आला. इकडे इकडे. ए बबड्या, बातमी काय रे? काका सोसायटीच्या मीटिंग मध्ये बसले होते. त्यांनी मला विचारलं, सांगितलं बरं. मग काकांनी विचारलं, ताई दादा कुठे? मग तू काय म्हणालास? मी म्हणालो ते तुम्हाला पळून लावण्यासाठी विचार करतात. हे तू सगळ्यांसमोर बोललास. हा काय हो? आई बाबा मारतील धरून. मला पण. मग काका काय म्हणाले? काका मला हे दोघं असं का करतात? मग तू काय म्हणालास? मी म्हणालो रोज मी टीव्ही बघत असता, खादडत असता, रोज मी ऑर्डर ठेवता आणि इतके दिवस रस्त्याच्या घरी राहतात का? मग काय काका पळून गेले. देवाचं नाव. कशी वाटली मुलं निर्मितीताई? खाष्ट काकू, मला म्हणजे तुम्हाला नेहमी माहितीच आहे की नेहमी अथर्व आपल्या बबड्यासमोर माझी बोलती बंद होते. माझी बोलती बंद आणि एकच गोष्ट करायची आहे. आणि खटखटे आणि सानू, मला तुम्हा दोघांचंही खूप 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 कौतुक करायचं आहे की तो छोटा आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्याला तुम्ही ज्या पद्धतीने मोड्यावर उभं करत होता, ज्या पद्धतीने त्याला सांभाळत होतात, खूप छान. तुम्ही तिघांनी खूप गोड केलं. आपल्या डब्बागुलच्या या बबड्याने आपल्या पाहुण्यांची पण बोलती बंद केली. हा जो तुमचा बडबड्या बबड्या आहे हा कोण आहे? बाळा, मला एक पापा देशील तू? बाबा 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 बाबा. आणि बाळा तू प्लीज जरा ट्युशन घे. लोकांचे डायलॉग डिलिव्हरी कशी करावी, कसे संवाद फेकावेत आणि कुठल्या शब्दावर किती जोर द्यावा आणि त्यात काय इमोशन्स असावीत. अरे काय सुंदर करतोस तू सोन्या. गॉड ब्लेस यू. वा वा. बहार बहार आणलीस तू, बहार. चॉकलेट वगैरे घ्या आता. काय इथे काय सिग्नल. थँक्यू सो मच. बरं बबड्या, मला तुला अजून काहीतरी द्यायचं आहे. हा हा हा. वा वा वा. काय नाही इतकं हसायचं. त्यानंतर मी हसून हसून दमतो, बोलण्यापेक्षा जास्त हसूनच दमतो. आणि दमलं काय करायचं. आता मोडा तर मिळाला, मी थोडीशी विश्रांती घेतो. कुठेही जाऊ नका, पाहत राहा नो सुपी नूडल्स डब्बागुल सोबत. रिअल फ्रूट पॉवर, हेल्दी इज हॅपी. हात नाही लावायचा, आधीच सांगतोय. महत्वाच्या गोष्टी आहेत त्यात. इतकं काय भरलंय यात? 14 पुस्तकं. 14? 3 विषयांची आहेत, 11 गोष्टींची आहेत. गोष्टींची लागतात मला.